आपण बघा काय बघितलं, कोलिजन बघितला, एक्सप्लोजन बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन बनू शकतात ते आपण घेऊ आणि त्याच्यानंतर हा टॉपिक एंड होतोय. एवढं याच्यातच, ठीक आहे. बा पहिला काय मी असं म्हटलं, हा सपोर्ट केलेला आहे, ठीक आहे. इथे काय असं स्ट्रिंग लावलंय, ठीक आहे. एक स्ट्रिंग लावलाय आणि त्याच्यावरती मी सपोज 10 किलोग्रामचा ब्लॉक ठेवलाय, ठीक आहे. इथं सपोर्ट केलेला आहे. सपोर्ट केल्यामुळे आणि इनएक्सटेन्सिबल म्हणजे त्याचं एक्सपान्शन होऊ शकत आणि कॉम्प्रेशन म्हणजे काय होणार ते असं खाली, हे कळालं का? हा असं खाली, हा भाऊ इथं रेस्टला आहे आणि तो आहे 5 किलोग्रामचा आणि कसा आहे रेस्टला आहे. कळालं इथपर्यंत? तर क्वेश्चन असा आहे आणि मी म्हटलं इलास्टिक कोलिजन होत आहे म्हणजे ईच्या किती झाले 1 झाले. आता क्वेश्चन असा आहे, तर हा जो 5 किलोग्रामचा ब्लॉक आहे त्याचं स्पीड काय राहील आफ्टर कोलिजन? स्पीड ऑफ 5 किलोग्राम आफ्टर कोलिजनच्या नंतर 5 किलोग्रामचं स्पीड किती होईल? आता रेस्टला त्याच्यावर तो येऊन आदळणार आहे, आदळल्यानंतर त्याचा स्पीड किती होऊन जाईल? कसं काढता येईल? क्वेश्चन तर कळाला? तेच 5 किलोग्राम अँड 10 किलोग्राम. चला अजून एक लावतो मी. 5 किलोग्राम आणि 10 किलोग्रामचं स्पीड किती राहील असं. नाही सांगायचं सर, तुम्ही आम्हाला मारतात मग आम्ही नाही सांगून टाकतो. टू जी एच होईल ना? अरे जर खाली पडत असेल तर फॉर्म्युला आपल्याजवळ काय वेलॉसिटीचा? पाकिस्तानी ना तुम्ही, पक्के पाकिस्तानी, सगळे सुद्धा पाकिस्तानी राहतात तुम्ही, बरोबर ना? जी ची व्हॅल्यू 10 आणि एच ची व्हॅल्यू किती 10 म्हणजे किती झाला 10√2 म्हणजे किती झाला 14.14 मीटर पर सेकंद. एवढं कळालं? 14.14 मीटर पर सेकंद. इथपर्यंत कळालं? नेक्स्ट, एक कोणाचं स्पीड भेटेल? हा याच्यावर आदळेल. कोण? हा 10 किलोग्रामचा ब्लॉक 5 किलोग्रामवर आदळेल. कोणतं कोलिजन आहे? इलास्टिक कोलिजन. याच्यामध्ये काय होतं? एक्सचेंज ऑफर होतं. याच्यामध्ये काय होतं? एक्सचेंज ऑफर आहे ना. म्हणजेच काय, 5 किलोग्रामचा ब्लॉक किती जाईल 14.14 मीटर पर सेकंद आणि 10 किलोग्रामचा ब्लॉक किती जाईल? एक्सचेंज ऑफर झाली ना. त्याच्याकडे जी होती ती क्वेश्चन मध्ये थोडस ट्विस्ट आहे. क्वेश्चन मध्ये ट्विस्ट असा आहे, तेच सिस्टीम आहे. 10 किलोग्रामचाच ब्लॉक आहे, 5 किलोग्राम ब्लॉक आहे आणि परत तो रेस्टला आहे. पण आता या केस मध्ये इलास्टिक कोलिजन न राहता तो इन इलास्टिक कोलिजन झाला म्हणजे ईची व्हॅल्यू किती घेतल्यावर 1/2. क्वेश्चन तोच आहे. स्पीड ऑफ 5 किलोग्राम आफ्टर कोलिजन. कळालं? तो देणार. आता कसं होईल? हा नाही सांगायचं जरा आम्हाला, आम्ही का बरं सांगू? पाच किलोग्रामचा 10 किलोग्रामचा 10 किलोग्रामवर किती आणि 5 किलोग्रामवर किती आहे? चला आदळला तर काय फॉर्म्युला बनेल? व्ही जो काय √2gh आहे, तो किती आलेला आहे 14.14 मीटर पर सेकंद आहे. तो कॅल्क्युलेशन करत बसत नाही, ऑलरेडी मी इथं केलेले. काय डाऊट आहे? आता कोलिजन कोणत्या प्रकारचं आहे? इन इलास्टिक कोलिजन आहे.
ज्याच्यामध्ये मला माहितीये ई इज काय असतं व्ही बाय यू, कारण की V2 मायनस V1 अपॉन U1 मायनस U2 असतो, एकच आहे म्हणून काय V बाय यू. देअरफॉर V इज काय E इंटू यू. म्हणजे जेव्हा तो 10 किलोग्रामचा आढळेल तेव्हा त्याच्याकडे फायनल व्हेलॉसिटी किती होऊन जाईल इंटू यू होऊन जाईल. हे किती आहे 1/2 आहे. हे किती आहे 14.14 आहे, म्हणजे किती 7.07 मीटर पर सेकंद. हे भेटू मला V कोलिजनचे झाल्यानंतर. मग काय होईल कोलिजन झाल्यानंतर काय आढळेल, म्हणजे 5 किलोग्रामचा ब्लॉक कितीने चालायला सुरुवात होईल 7.07 मीटर पर सेकंद. आणि 10 किलोग्रामचा ब्लॉक जो आहे तो नॉर्मली नॉट इक्वल टू 0 मीटर पर सेकंद. तो 0 ला राहणार, थोडस पुढे सरकू जाईल. पण हा जो पुढचा ब्लॉक आहे तो 100% 7.07 मीटर पर सेकंद ने पुढे सरकणार आहे. या केसमध्ये 14 ने गेला, त्या केसमध्ये 7 ने गेला. का बरं 7 ने गेला कळालं. बा 10 किलोग्रामचा आहे. बंदुकीची गोळी निघाली 400 मीटर पर सेकंदने. बंदूकचं स्पीड, बंदूकचं मास जे आहे ते आहे, गोळीचं मास जे आहे ते 10 किलोग्राम आहे. बंदूकचं जे मास आहे ते 1 किलोग्राम आहे. आणि याच्यातून आरपार होऊन त्याचा स्पीड काहीतरी राहील. त्याचा स्पीड सपोज मी म्हटलं V आहे, ठीक आहे. पण एवढं सांगितलं जर गोळी मारल्यानंतर हा 100% हा जो ब्लॉक आहे तो तिथं थांबणार का, तो कुठे जाईल असे काहीतरी हाईट अचीव करेल. मी म्हटलं इथं तो पोहोचलाय, सपोज इथं पोहोचलाय. मी म्हटलं किती 5 मीटरला पोहोचला. बंदुकीच्या गोळीमुळे किती गेला 5 मीटरला गेला. तर आता विचारले स्पीड ऑफ ए V. परत विचारलं बंदुकीच्या गोळीचा स्पीड सांगा. कसं करता येईल. क्वेश्चन कळाला. लटकवलेला होता, बंदुकीची गोळी लागली, बंदुकीची गोळी 10 किलोग्राम मधून आरपार झाली, आरपार होताना 5 मीटरला पोहोचली. कळाला. मग आता कसं करता येईल. नाही तर आम्ही का सांगू. क्वेश्चन काय, क्वेश्चन तर कळतं का, नुसतं तवाडा बघतात. बच्चा तू सांगायचं म्हणते, थांब थोडस येऊ दे बाकीच्या नंबर. आता बच्चाने सांगणार. नाही सांगायचं, जाऊ दे मी सांगतो. एवढा मोठा पॉज घेण्यात काय अर्थ नाही. इनिशियल मोमेंटम मास इंटू वेलोसिटी इज इक्वल मास इंटू वेलोसिटी प्लस मास इंटू वेलोसिटी. मास किती आहे हा 1 किलोग्रामचा रेसलाच आहे. हा 400 मीटर आहे आणि 10 ग्रॅम आहे. 10 इंटू 10⁻³ आहे. V किती आहे 400 4 इंटू 10⁻² आहे. बरोबर किती m किती आहे 10 किलोग्रामचा आहे. आणि माहिती आहे तो 5 मीटरने पुढे सरकला म्हणजे हाईट किती होऊन जाईल, स्पीड किती होऊन जाईल √2 GH होऊन जाईल. प्लस मास किती आहे 10 ग्रॅम आहे. 10 इंटू 10⁻³ आहे आणि त्याचा स्पीड V आहे. हे किती जाईल -3 -2 +2 होऊन जाईल. आणि उत्तर इकडे आलं 4, या साईडला आलं 10 इंटू किती √2. G किती आहे 10, H किती आहे 5 प्लस हे किती होऊन जाईल 10⁻² इंटू V. 4 इज इक्वल 10 इंटू किती होऊन जाईल 5 दुनी 10 100 म्हणजे बाहेर आला 10 प्लस किती 0.01 V किंवा 10⁻⁻V राहू द्या 10⁻⁻² V. हा 100 होऊन जाईल. 4 इज इक्वल टू काय 100 प्लस 10⁻⁻² V -2 100 इकडे आला 4 -
100 बरोबर किती 10⁻⁻²v म्हणजे किती -94 10⁻⁻²v हा जो आहे खूप स्पीड वाढून जाईल, स्पीड कमी झाली पाहिजे. काय कॅल्क्युलेशन मध्ये गडबड केली आपण. मास आहे, मास 10 किलोग्राम घेतलाय, 2gh आहे. याचा मास किती ग्राम मध्ये? हा त्याच्याने काय फरक पडतंय? 96 व्हॅल्यूज आर 10⁻², खाली येणारे +2 होणारे +2 म्हणजे 9400 स्पीड होते. 400 मीटर पर सेकंद स्पीड वाढले, असं कसं काय पॉसिबल आहे? कळलं का नाही काय बोललो मी? मास इंटू वेलोसिटी. आता रेस्ट मध्ये गेला 10⁻³ -10 ग्रॅम झाला, 4 × 10⁻² झाला. आता 4 येणार आहे. मास किती आहे? 10 किलोग्रामचा आहे. √2gh आहे, ते तर बरोबर घेतलंय 2gh आहे. 2gh पण 10 होणार आहे. 10च होण्याच्या शिवाय व्हॅल्यू काय बदलू शकत नाही. प्लस मायनस घेतला इकडे आला 100 - 94 तरी पण 10⁻². काहीतरी कॅल्क्युलेशनचा कुठेतरी मिस्टेक होत आहे. क्वेश्चन कळाला ना? पॅटर्नाचे काय करायला? मोमेंटम कन्वर्ट करायला लागेल. अगोदरचं मोमेंटम याच्यामध्ये हा कसा आहे? रेस्टला. आपण कसा होता? रेस्टला. पूर्ण सिस्टम मध्ये हे सगळे काय होतं? रेस्टला. फक्त हाच एक चालत काल घेतलेले ना. मोशन मुळे काय होणार आहे? थांबून एक्सप्लोजन होत असेल ते आपण घेतलेलं आपण तेच टाईपचा क्वेश्चन आहे. पुढचा क्वेश्चन काय? पुढचा क्वेश्चन असा आहे, निंबाळकर 50 किलोचा निंबाळकर आहे. निंबाळकरने अर्धा किलोचा बॉल खाली फेकला, म्हणजे 0.5 किलोग्रामचा बॉल खाली फेकला. खाली फेकल्यानंतर त्याचा स्पीड जे होतं 2 मीटर पर सेकंद होतं. या ठिकाणी पोहोचण्यासाठी सपोज इथून इथपर्यंत अंतर जे होतं 10 मीटरचं होतं. तर प्रश्न विचारला गेला टी बॉल रिच करण्यासाठी टाइम ऑफ आहे बॉल ते विचारलेलं. दुसरं डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर अँड ग्राउंड इफ ग्रॅव्हिटी फ्री. ग्रॅव्हिटी फ्री कंडिशन. हा काय विचारलं तुम्हाला? ती विचारलंय डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर अँड ग्राउंड इफ ग्रॅव्हिटी फ्री इज कंडिशन. खाली टच होताना टच झाल्यानंतर त्याचा डिस्टन्स किती राहील? ऑब्झर्वरचं 10 मीटरच राहील का 10 मीटर पेक्षा कमी होईल का 10 मीटर पेक्षा वाढेल? क्वेश्चन कळाला का काय? तो खाली फेकणार आहे, खाली फेकल्यानंतर तो बॉल खाली टच होणार आहे. टच झाल्यामुळे त्यावेळेस त्याचं वजन किती राहील? सॉरी वजन म्हणतो, डिस्टन्स किती राहील? तेवढंच राहिलं पाहिजे. कधी? जेव्हा ग्रॅव्हिटी असेल. जेव्हा ग्रॅव्हिटी असेल. पण इथं कसं आहे? ग्रॅव्हिटी फ्री आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. हा मग अशा केसच्या वेळेस आपण काय करतो? सेंटर ऑफ मास नावाच्या कन्सेप्टचा यूज करतो. ठीक आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो सेंटर ऑफ मासचा राहील. सेंटर ऑफ मास रिमेन्स सेम. वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास पण कसं राहील? सेम राहील. आता याचा अर्थ काय होतो? वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फ्री म्हणजे एक्सटर्नल फोर्स लागत नाही, तर वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास कधी चेंज होणार नाही, तो रिमेन्स कॉन्स्टंट. पुढचं टॉपिक चॅप्टर त्याच्यावर चालणार आहे. असो, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काहीतरी नावाची काहीतरी गोष्ट आहे. तर आपल्याला ही गोष्ट कळाली. तर पहिल्यांदा काढूया आपण टाइम काय असतं? डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 10 आहे. स्पीड किती आहे? 2 आहे. किती सेकंदात पोहोचेल? 5 सेकंदात पोहोचेल. एवढं तर आपल्याला कळालं. 5 सेकंदात तो बॉल खाली पोहोचणार आहे. मग कालच झालं आपलं, जेवढं इकडे आहे तेवढंच या साईडला. मग मी म्हटलं हा जो माणूस आहे तो 50 गुणिले x ने सरकेल. बरोबर. कालचा जो आहे 0.5 किलोग्रामचा जो आहे तो किती सरकेल? 10 मीटर खाली येईल ना. आणि तो त्यावेळेस किती? मग तुम्ही काय इथं किती बनला माझं? 5 आणि किती झालं? 50x. हे किती झाले? 10. therefore x काय? 0.1 मीटर ना. x किती आला? 0.1 मीटर. ऑलरेडी किती आहे?
10 आहे. 10 प्लस 0.1 मीटर म्हणजे किती? 10.1 मीटर. हे शब्द फक्त ग्रॅव्हिटी फ्री कंडिशन मुळे घडलं. अदर ग्रॅव्हिटी फ्री नसता तर तो कितीला असता? 10 लाच राहून गेला असता. कळालं?